टॉप 10 हेडलाईनचे प्रायोजक आहेत गोविंद पार्क बी. फक्त 19 लाखांत फलटणमध्ये रेडी पोझिशन लक्झरी फ्लॅट. सातारा पालिकेने यंदा थकबाकीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी धडाकेबाज कारवाया सुरू ठेवल्या आहेत. मलारपेठ येथील सर्वे नंबर 97 मध्ये गोकुळ मंगल कार्यालय व 9 गाळे तसेच कार्यालयालगतची 2 गाळे असे तब्बल 12 गाळे सातारा पालिकेच्या वसुली विभागाने सील केले आहे. कराड चांदोली मार्गावरील जिंती नाक्यावर शनिवारी रात्री भाजीपाला घेऊन जाणाऱ्या टेम्पोने दिलेल्या धडकेत मोटारसायकलस्वाराचा मृत्यू झाला. सुरेश हरिबा दाईंगडे असे अपघातातील मृताचे नाव आहे. ते येथील ग्रामीण विकास शिक्षण संस्थेत नोकरीस होते. शनिवारी 9:30 वाजता कराडहून रत्नागिरीकडे जाणाऱ्या टेम्पोने धडक दिली होती. सातारा जिल्ह्यातील 0 ते 18 वयोगटातील बालकांची हृदयविकार तपासणी करून त्यांच्यावर योग्य उपचार तसेच आवश्यक रुग्णांवर शस्त्रक्रिया करून त्यांना विकारमुक्त करण्याच्या हेतूने सार्वजनिक बांधकाम मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्हा रुग्णालयात हृदयरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरामध्ये 84 बालकांची 2D इको तपासणी करण्यात आली. त्यातील 20 गरजू बालकांवर आवश्यक हृदय शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रशिक्षण शिबिरावर दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या प्रकरणानंतर संघाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र येत शक्तीप्रदर्शन केले. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेतले असून त्यामधील 4 जण अल्पवयीन असल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचे मास्टर रेसिपी बाय विष्णू मनोहर या फेसबुक अकाउंटला कोणीतर हॅक करून त्यावर आता अश्लील पोस्ट केल्या जात असल्याचे धक्कादायक कृत्य उघडकीस आले आहे. या संदर्भात विष्णू मनोहर यांनी सायबर पोलिसांना तक्रार सुद्धा केली आहे. मात्र 10 ते 12 दिवस लोटूनही अद्यापही अकाउंट रिकव्हर करण्यात यश न आल्यामुळे व त्या पोस्ट कायम सुरू असल्याने नाहक मनस्तापाला सामोरे जाण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. महाड तालुक्यातील वाळण येथील जंगल भागामध्ये एका 22 वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली आहे. राहुल शिवाजी लाड असे या मृत युवकाचे नाव असून राहुलचा मृतदेह जंगल भागामध्ये सापडल्याने उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. तर दुसरीकडे पेण तालुक्यात एका बॅगेत महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅगेतून मृतदेह बाहेर काढला आहे. नोटाबंदी वेळी जप्त केलेल्या जुन्या नोटा जमा करून घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने RBIला दिले आहेत. त्यामुळे हजारो नागरिकांना कोर्टाच्या या निर्देशाचा फायदा होणार आहे. नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर तात्काळ प्राप्तिकर विभागाने ज्या लोकांच्या चलनी नोटा जप्त केल्या होत्या त्या लोकांकडून या जुन्या नोटा स्वीकारण्याचे निर्देश हायकोर्टाने रिझर्व्ह बँकेला दिले आहेत. शनिवारी येरवड्यातील शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध गाडी थांबवून या तरुणाने लघुशंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या 2 तरुणांची पुणे पोलिसांनी आज धिंड काढली. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेतल्यापासून एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत. जो बायडेन यांना सत्तेवरून हटवण्यासाठी मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना आर्थिक मदत पुरवली होती. मस्क आणि ट्रम्प यांच्या मैत्रीची जगभर चर्चा सुरू आहे. पण आता हीच मैत्री धोक्याची घंटा बनू शकते असे एका अहवालात म्हटले आहे. तेलंगणामध्ये बोगद्याच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 8 कामगारांपैकी एकाचा मृतदेह रविवारी बाहेर काढण्यात आला. तेलंगणा येथे श्रीशैलम लेफ्ट बँक कॅनॉल बोगद्याचा एक भाग कोसळला होता. अपघाताच्या वेळी कामगार बोगद्याच्या आत होते. बोगदाचा काही भाग कोसळत असताना कामगार बाहेर पळत आले. मात्र त्यातले 8 जण आतच अडकले होते. या 8 कामगारांच्या शोधासाठी 2 आठवड्यांपासून बचावकार्य सुरू आहे. मात्र आता ढिगाऱ्याखाली दबलेल्या 8 जणांचा जीव वाचण्याची शक्यता कमी मानली जात आहे. ताज्या घडामोडींच्या डेली अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.